नवऱ्याच्या टिफिनसाठी असो व मुलांच्या टिफिनसाठी किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी झटपट होणारं काहीतरी पाहिजे. तर चला मग आज आपण 5 ते 6 मिनटात तयार होणारी झटपट अशी शेवची सुकी भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहू. नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. शेवची सुकी चटणी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. आपले तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 टीस्पून जिरे, 2 बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या. आता आपण हे सर्व 1 सेकंद चांगल्या प्रकारे तळून घेऊ. 1 सेकंद मिरची व जिरं चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण या कांद्याला हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आता आपल्या कांद्याला हलका गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे. आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत. त्याचसोबत आता आपण यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टमॅटो व आपला टमॅटो लवकरात लवकर मऊसूद होण्याकरता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेणार आहोत व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. आता आपण आपल्या या टमॅटोला मऊसूदपणा येईपर्यंत तळून घेणार आहोत. याआधीसुद्धा मी शेवच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. 1 ते 2 मिनिटांनंतर आता आपल्या टमॅटोला छान असा मऊसूदपणा आला आहे. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व यामध्ये काही मसाले टाकून घेऊ. 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर व 1 टीस्पून धने पावडर. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व 1 सेकंद हे मसाले चांगल्या प्रकारे तळून घेऊ. एक सेकंदानंतर आता आपले मसाले चांगल्या प्रकारे तळले गेले आहेत. आता आपण यामध्ये 1 वाटी बारीक शेव टाकून घेणार आहोत. येथे मी पिवळ्या बारीक शेवचा वापर करत आहे. तुम्हाला ज्या कोणत्या शेवचा वापर करायचा असेल त्याचा तुम्ही वापर करू शकता. आता आपण ही सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे. आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून गॅस बंद करून घेऊ. आता आपली 5 ते 6 मिनिटात तयार होणारी शेवची सुकी चटणी बनून तयार आहे. शेवच्या सुक्या चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.